Hello guys, welcome back to my channel Foodholic Girls. After an amazing Vande Bharat journey, we have finally reached our destination आणि मी सर्वात आधी तुम्हाला आमचं फर्स्ट रूम दाखवते. तर एंट्री करताच ना डोरच्या मागे वॉशरूम आहे. त्यानंतर छोटीशी रूम आहे, त्याच्यात बेड, टीव्ही आणि दोन्ही साईडला साईड टेबल्स दिलेत. हे जे पडदे लावलेत ना ते पूर्ण ग्लास वॉल्स आहेत. आणि नाव द बेस्ट पार्ट ऑफ द रूम दॅट इज द बाल्कनी आणि ते सुद्धा इतक्या सुंदर व्ह्यू सोबत. ऑनेस्टली स्पीकिंग जर तुम्ही असं काहीतरी स्टेकेशन बघत असाल जिथे तुम्हाला फक्त नेचरमध्ये राहायचं आहे आणि एकदम पीसफुल आणि कामिंग एक्सपिरियन्स हवा आहे ना, तर ही जागा नक्की विजिट करा. ऑल्सो दिस व्हिडिओ इज नॉट स्पॉन्सर्ड, दिस इज माय एक्सपिरियन्स आय एम शेअरिंग विथ यू गाईज. रूममधून तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला फक्त ग्रीनरी, पीसफुल वाईब, ओपन स्पेस आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाटेल. चेक इन वगैरे करून आम्ही फ्रेश झालो आणि प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला बाहेर निघालो. जसं आम्ही बाहेर पडलो ना, इथे असे बेंचेस लावले जिथे आरामात आपण बसून गप्पे मारू शकतो आणि छान हवेशीर बसू शकतो. त्यानंतर हा एरिया आहे जिथे आपलं डायनिंग एरिया आहे, जिथे आपलं बुफे असणार. आणि त्यानंतर ही स्पेस आहे जिथून आपल्याला शिडी आहे खाली जायसाठी आणि मग त्यांचं ना खालती स्विमिंग पूल वगैरे आहे जे आपण पुढे एक्सप्लोर करू. सो आम्ही इव्हनिंग चेक इन आणि इव्हनिंग चेकआउट घेतलंय. हे आहे ओपन स्पेस म्हणजे गार्डन एरिया आहे, दोन्ही बाजूला स्टे आहेत आणि मध्ये अशी मोठी ओपन स्पेस. त्यानंतर हा दुसरे बुफे एरिया आहे जिथे तुम्ही पर्सनली जर तुमचं काही मोठा ग्रुप असेल तर तुम्ही इथे डायनिंग करू शकता. या डायनिंग एरियाच्या मागे सुद्धा तुम्हाला हा ब्युटिफुल व्ह्यू एन्जॉय करायला भेटेल. सो नाव इट्स टाइम फॉर हाय टी. मस्त गरमागरम कांदा भाजी आणि बटाटा भाजी दिली होती विथ दिस अमेझिंग व्ह्यू. तुम्ही रूम मध्ये घेऊन पण बसू शकता नाश्ता. त्यानंतर मस्त पोट भरलं. आता आम्ही ना गेमिंग एरियामध्ये आलो होतो. तर इथे इंडोर गेम्स होते जे असे बोर्ड्स आहेत ना पूर्ण टेबलवरती लावले होते, म्हणजे खेळायसाठी एकदम मस्त कन्व्हिनियंट, एकदमच टाइमपास वाली जागा होती. इथे तुम्ही फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत टाइम एन्जॉय करू शकता. सो इट वॉज टाइम फॉर आर डिनर. सो दिस इज आर डिनर. एवढं डिलिशियस जेवण होतं ना. सो दिस इज नेक्स्ट मॉर्निंग आणि मी आहे ना सकाळी लवकर उठली आहे जस्ट टू एन्जॉय दिस ब्युटिफुल व्ह्यू. आणि अर्ली मॉर्निंगचा मला व्ह्यू अजिबात मिस नव्हता करायचा. सो हा आमचा आहे ना सेकंड रूम आहे, तिथून व्ह्यू आहे विच इज 2x बेटर त्या रूमपेक्षा. आम्ही टोटल 2 रूम घेतले होते, दोन्ही सुद्धा वेगळे होते आणि त्यांची प्राइसिंग सुद्धा व्हॅरी करते. सो मी तुम्हाला आता ह्या रूमचा टूर देते. जसं तुम्ही एंट्री कराल ना, हे फ्रेम दिसेल तुम्हाला ब्युटिफुल आणि दिस इज द मेन रूम. म्हणजे एवढी स्पेशियस आहे ना, ह्याची बॅल्कनी सुद्धा किती मोठी आहे बघा. आणि इथून व्ह्यू तर अमेझिंग आहे कारण वॉटर व्ह्यू सोबत माउंटन व्ह्यू सुद्धा आहे. म्हणजे इतकं ब्युटिफुल आहे यार. प्लीज डोंट माइंड द मेस. पण हे आहे इथे ना टोटल 4 ते 5 जण राहू शकतात, म्हणजे एक्स्ट्रा मॅट्रेस लावले तर. अदरवाईज 3 जणांची जागा दिलेली आहे. ही रूम ना त्या रूम पेक्षा स्पेशियस आहे आणि मोठी आहे. सो तुम्ही डिसाईड करू शकता तुमच्या बजेटमध्ये कोणती रूम बसते, कारण दोन्ही रूमची प्राइस वेगवेगळी आहे. सो फायनली आता आमचा ब्रेकफास्टचा टाइम झाला होता आणि आता ब्रेकफास्ट करायला चाललोय. सो दिस इज द मॉर्निंग व्ह्यू त्या गार्डनचा आणि इथे मस्त हवा सुटली होती. सो असं आहे ना, इथे बोर्डवरती मेन्यू लिहिलेला असतो. अँड आय एम टेलिंग यू गाईज की एवढे व्हरायटीज होते ना व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये. म्हणजे ब्रेकफास्टला सुद्धा इथे व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये 2 ते 3 प्रकार होते ईच. पोटभर हा डिलिशियस नाश्ता केल्यानंतर आम्ही परत प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला आलो. सो आता आम्ही ना खाली चाललोय पूल एरिया बघायसाठी. तुम्ही इथे कुठेही बघाल ना, म्हणजे कुठूनही कोणत्याही कॉर्नरनी बघाल तर हा ब्युटिफुल व्ह्यू आणि वैतरणा रिव्हरचं बॅकवॉटर जे व्ह्यू आहे ना ते तुम्हाला दिसतं. आणि विच इज द बेस्ट पार्ट म्हणजे ही प्रॉपर्टी पूर्णपणे आहे ना अशी नेचरनी सराउंडेड आहे. हा आहे आपला पूल एरिया. म्हणजे इथे आपण वॉक करू शकतो, इथे आपण बसून हे व्ह्यू एन्जॉय करू शकतो. हा पूल सुद्धा एवढा मोठा आहे की मोठा ग्रुप सुद्धा इकडे एक साथ एन्जॉय करू शकतो. प्लस किड्स पूल सुद्धा वेगळा दिला आहे. पूल मध्ये मजा करायची विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू आणि फोटोशूट साठी सुद्धा एकदम परफेक्ट लोकेशन आहे. मी
मी तर इथे छान झाडाखाली सावलीत बसून मस्त व्ह्यू एन्जॉय करत होती आणि इतकं पीसफुल एक्सपिरियन्स घेत होती. ओव्हरऑल माय एक्सपिरियन्स हिअर वॉज सो ब्युटिफुल. कारण जागा तर बेस्ट आहेच, बट जेवण सुद्धा इतकं सुंदर आहे. म्हणजे इथे कोणत्याच गोष्टीची कंप्लेंट नाही झाली मला. आणि फक्त एवढंच नाही तर रूम सुद्धा इथे क्लीन आहेत. स्टाफ सुद्धा खूप हेल्पफुल आहे. तुम्हाला ते सर्व तर व्हिडिओ मधूनच समजत असेल. मी या प्रॉपर्टीची सर्व डिटेल्स ना डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन, तर नक्की चेक करा. सर्व प्रॉपर्टी फिरून झाल्यावरती आम्ही लंच करायला आलो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की लंच आणि डिनर दोन्ही टायमाला त्यांच्याकडे एक एक टाईपचं सूप होतं विच वॉज व्हेज. आणि व्हरायटी मध्ये तर एवढं अमेझिंग होतं ना, सगळं मला खूप आवडलं जेवण. त्यानंतर हे आहे डायनिंग एरियाच्या बाजूची जागा, जिथे त्यांनी छान फुलांची झाडं आणि अशी वेगवेगळी झाडं लावली होती. इथे बसून सुद्धा तुम्ही तुमचं फूड एन्जॉय करताना व्ह्यू एन्जॉय करू शकता. सो तुम्ही कुठेही बसून खाऊ वगैरे शकता. त्यानंतर आम्ही रूमवर येऊन थोडं फोटोशूट वगैरे केलं, व्हिडिओज काढले. कारण का आता आमचं इव्हनिंगला चेकआउट होतं 4 o'clockला. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अँड आय होप की तुमच्यासाठी हा हेल्पफुल सुद्धा असेल. अजून एक गोष्ट, जर तुम्ही या साईडला येत असाल तर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने या, कारण की इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट भेटत नाही. आम्ही ऑटो केली होती, जी आम्ही हायर केलेली स्टेशनला. जर तुम्हाला असे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. दॅट वॉज इट फॉर टुडे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.